हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा एक छान असा पार्सलचा व्हिडिओ आहे. आणि हे जे पक्षी आहेत ना मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की हे मुंबईला जाणार आहेत म्हणून. तर शेवटी तो दिवस आलेला आहे मित्रांनो. आणि एवढे छान पिल्लं, गोंडस मस्त आणि खूप ॲक्टिव्ह पिल्लं आहेत मित्रांनो ही. तर ही पिल्लं आज मुंबईला जाणार आहेत. तर इकडे खिचडी होती. तर ती खिचडी ह्यांना टाकली होती मित्रांनो खायला, तांदळाची खिचडी. तर मस्तपैकी खात आहेत एकदम छान. आणि ह्याला पोटभर खाऊ घालायचं आहे आणि मग नंतर लगेचच गाडीमध्ये पाठवण्यासाठी बॉक्समध्ये पॅक करायचं आहे. तर आता मित्रांनो ह्यांना निघाला बॉक्समध्ये येत मी नाही ना. पॅक करतो आहे. ह्यांनी खूप खाल्लेलं आहे. त्यांच्या ज्या पोटऱ्या असतात म्हणजे अ, अन्नाची जी पिशवी असते ना, ती बऱ्यापैकी छान फुगलेली आहे, बाहेर आलेली आहे मित्रांनो. त्याचा अर्थ असा की त्याने पोटभर खाल्लेलं आहे आणि पाणी पण पाजलेलं आहे छानपैकी. मस्त मल्टीव्हिटॅमिनचं पाणी ते पितात मस्त. तर ते पिऊन झालेलं आहे आणि आता बॉक्समध्ये टाकले. पण कोंबडी बाहेर असल्यामुळे हे जास्त हे करतात, हालचाल करतायत म्हणजे त्यांना बाहेर निघायचं आहे या बॉक्सच्या आणि ट्राय करतात बाहेर निघण्यासाठी. पण आता जस्ट आपण कोंबडी पण आत ठेवलेली आहे. तर बघा आत ठेवल्यानंतर कसं शांत बसलेले आहेत. कोंबडी ज्यावेळेस आत गेली ना, त्यावेळेस पिल्लं एकदम शांत बसली आणि कोंबडी पण एकदम शांत बसली मित्रांनो. तर आता बॉक्स आपण अलगदपणे व्यवस्थित पॅक करणार आहोत आणि बॉक्स पण छान आहे. जे कोंबडीला पण जास्त प्रॉब्लेम होणार नाही आणि पिल्लांना पण जास्त प्रॉब्लेम होणार नाही. का तर खूप वेळ ॲटलीस्ट 10-12 तास तरी या बॉक्समध्ये कोंबडीला बसायचं संध्याकाळी, रात्रभर. आणि बॉक्स तिकडे दिलेला व्हाईटवाला आहे तो कोंबडी आणि पिल्लांचा आहे आणि दुसरा यावाला तो मुंबईला गेलेला आहे, जो आज मी व्हिडिओ टाकला मित्रांनो. ठाणे ईस्टला गेलेला आहे आपले ओमकार कोळी दादा आहेत. तर त्यांच्याकडे गेलेला आणि हा इकडे आपल्या पवारकडे गेलेला आहे. हा वैभव पवार त्याचं नाव आहे मित्रांनो. वैभव पवार वाशीच्या इकडे दिलेला आहे हा पार्सल. म्हणजे हे पक्षी तिकडे पोहोचलेले आहेत. सुखरूप इकडे पोहोचलेले आहेत मित्रांनो, मुंबईच्या घरी त्याच्या. आणि इकडे मस्तपैकी हे सर्वाईव्ह करतील, छान तो सांभाळेल अशी आशा करून त्याला आपण हे पिलं दिलेले आहेत मित्रांनो. आणि इकडे ना काही दिवसानंतर ह्या पिलांचं ट्रान्सफॉर्मेशन होईल आणि हे मल्टी कलरची पिल्लं तयार होतील मित्रांनो. सगळेच नाही होणार पण मॅक्झिमम होणार. तर कसं वाटतं ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.